करत रहा। लक्ष चषक देवरुंग 2026 हे धमाकेदार आयोजन आपल्या समोर आहे। 13 बाईक सहित ही मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करतायत। ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह ही वाहिनी आणि त्या वाहिनीद्वारे आपण निश्चितच यूट्यूबच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर असेल किंवा मोबाईल स्क्रीनवर असेल ही स्पर्धा एन्जॉय करतायत। आमचे ऑफिशियल देखील आता सज्ज होतील। विवेक शेलार सर आणि त्यांच्या समवेत तर नक्कीच शाहीर रवींद्र भंडारी साहेब आहेत आणि त्यांच्या दोन शब्दातून ते नक्कीच मनोगत व्यक्त करतायत। तर त्यांना देखील संधी दिली जाते मनोगत व्यक्त करण्याची। धन्यवाद। आजचा हा एक सुंदर कार्यक्रम क्रिकेट स्पर्धा ज्या आयोजकांनी म्हणजेच आमचे माझे सहकारी मित्र माझे सरपंच श्यामजी दलवी साहेब यांना प्रथम मी शुभेच्छा देतोय का पण आगळ्या वेगळ्या आणि खरोखरच प्रेक्षकांना भावूक आणि एक आनंद या क्रिकेटमधून जो मिळाला प्रेक्षकांना मिळतोय त्या जिथं आपण जी प्रत्येक खेळाडूंना जी संधी उपलब्ध करून दिली मी प्रथम श्याम दलवी यांना शुभेच्छा देतोय। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण खरोखरच श्याम दलवी साहेब या समाजामध्ये या भागामध्ये सक्रिय समाजकार्याचा ठसा जसा उमटवलेला आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांचं कार्य इथे आपण जे पाहतोय अगदी सुरळीत आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक खेळाडू कसा घडेल तो घडून ठाणे जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत चांगल्या पद्धतीचा कसा खेळेल हे त्यांचं धोरण आज मी इथे पाहायला मिळालं आणि खरोखरच प्रत्येक घडवण्यासाठी या श्याम दलवी साहेबांनी आज स्पर्धा आयोजित केली। मी प्रथम त्यांना खरोखर धन्यवाद देतोय आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण टीम या लक्षा चषक देवरुंग या माध्यमातून आज श्याम दलवी साहेब इथे आयोजित करत आहात। त्यांच्यासाठी या गोष्टी आपण दोन शब्द बोलणं हे कमीच आहे कारण एवढं आयोजन नियोजन करणं सामान्य नव्हे कारण प्रत्येक गोष्टीला कुठेतरी खर्चाची बाब असते परंतु न डगमगता आपले उद्योजक सन्माननीय श्यामदादा दलवी साहेबांनी खरोखर अगदी साजेसाजपणाने प्रत्येक खेळाडूंना संधीची जो ग्राउंडमध्ये जो संधी दिली त्याबद्दल खरोखरच त्यांचं मनपूर्वक आभार करतो आणि आता जाता एवढंच म्हणेन घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि कर्णाशिवाय दातृत्व नाही या हिंदुस्थानच्या मातीला आणि श्याम दलवी सारखं नेतृत्व लाभलं या क्रिकेट रसिकाला या क्रिकेट प्रेमिकांना। थँक्यू सो मच। क्या बात आहे। अतिशय गोड शब्द वापरले श्याम शेठ दलवी यांच्या संकल्पनेसाठी आणि अतिशय दर्जेदार आयोजन आहे खऱ्या अर्थाने। मित्रांनो या विभागामध्ये प्रथमतःच आपण 13 बाईक सहित नाईट क्रिकेट शोचा धमाका आपण पाहतोय आणि निश्चितच अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिलेत लक्ष चषक देवरुंग ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी। तर बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे मित्रांनो। एका बाजूने निश्चितच RCC राया आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने बेस्ट ऑफ बोर्ड शेती हा संघ नक्कीच सज्ज होतोय। फिल्डिंगचा नक्कीच कुठेतरी निमंत्रण आलं राय संघाला। 5 षटकांची मॅच आणि बॅटिंगसाठी 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहतोय। खेळतो तेव्हा ते उपस्थित राहतात आणि अमाप प्रेक्षकांची देखील गर्दी आहे हा सामना पाहण्यासाठी कारण दोन्ही बलाढ्य संघ या विभागातील चला लगेच सामन्याला सुरुवात करायची। दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल कारण जास्त उशीर करायचा नाही। RCC राया आणि बेस्ट ऑफ बोर्ड शेती या दोन दिग्गज संघामध्ये बिग फाईट बिग बॅटल मॅच रंगताला पाहायला मिळेल। आता आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील चौथा सामना आहे। बोर्ड शेती विपक्ष राया। मागचा सामना जर पाहायला गेला तर एकतर्फी किल्ला लढवडा खऱ्या अर्थाने
चौदरपाडा संघाने एकतर्फी विजय आपल्या नावावर केला. प्रत्येक अड्ड्यात बिंदोड राई लक्षा देव रंगवाला महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया आमचा लक्षात 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 पहिलं षटक मित्रांनो आरसीसी राय संघाच्या वतीनं गोलंदाज अप्पू कुंगले ब्रँड ऑफ राय आणि राय क्रिकेटचं नाव अखंड टेनिस बॉल विश्वामध्ये जर कोणी पोचवलं असेल तर तो नक्कीच अप्पू कुंगले. तर 4 षटकं 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे संपन्न झाली पाहिजेत. 5 मिनिटाचा कालावधी एका षटकासाठी आणि 25 मिनिटामध्ये 5 षटक झाली पाहिजे. 4 षटकामध्ये प्रथमतः आपण 20 षटक कंप्लीट करणं खूप गरजेचं. विश ऑल द बेस्ट, खूप साऱ्या शुभेच्छा अर्जुन बांगरसाठी. पहिला बॉल अप्पू कुंगलेचा. एका कॅलिबरीचे 2 खेळाडू आपण समोर पाहतोय. अप्पू कुंगलेच्या विरोधात अर्जुन बांगर, वंडर बॉय ऑफ शहापूर या नावाने त्याला जाणलं जातं. अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपट्टू आहे. शहापूरचा डायमंड आहे खऱ्या अर्थाने. ओ परफेक्ट बॉल, जबरदस्त पुलर लेनचा चेंडू अर्जुन बांगरसाठी. अप्पू कुंगलेकडे तेवढा अनुभव आहे मित्रांनो, कारण मी आधीच चर्चा केली की राय संघाचं नाव जर टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणतरी पसरवलं असेल तर तो अप्पू कुंगले आहे. आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून कामरान कुंगले देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आणि यष्ट्यांच्या मागे मास्टर ब्रेन, खऱ्या अर्थाने 50+ एज आपण त्यांचं पाहतोय. रॉफ उर्फ तेजा, घारीची तीक्ष्ण नजर आहे मित्रांनो त्यांची. वाढवा पाटनं स्वीप केलाय कॉलिन स्वीप आणि तिथे मात्र फसवलाय, चकवलाय. दुसऱ्या बॉलवर मात्र पहिली मोठी विकेट मिळत असताना भावेश विशेला परतावं लागतंय. नाव बॅक टू द डगआउट. प्रत्येक अड्ड्यात बिंदोड राई लक्षा देव रंगवाला महाराष्ट्रात शामशेट दलवी नाव लागलंय गाजाया आमचा लक्षात किंग आहे रे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन वेखंडे आलाय. इन ॲट नंबर 3 क्रमांकावर. विस्फोटक बॅटर आहे रोशन वेखंडे, यात शंका नाही. परंतु विकेट नुकतीच गेली आहे. अप्पू कुंगलेच्या अकाउंटमध्ये आपण सफलता पाहतो मित्रांनो. वॉप ट्रॅकर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गती होती या चेंडूमध्ये आणि पंच आम्हाला सांगतील या इट इज वाईड. चेंडू चांगला होता परंतु पंचांनी सांगितलं की दिशा पाहावी लागेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात कशा पद्धतीचा चेंडू. आणि चॅलेंज केलंय, पंचानं चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. तिसरे पंच महेंद्र भबत सर आमचे उपस्थित आहेत आणि कंट्रोल रूम मध्ये आता हा डिसिजन चेक केला जाईल. नक्की काय घडलंय तिथे, वाईट चेंडू असेल की नसेल ते थोड्याच वेळात दूध का दूध और पाणी का पाणी. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह मित्रांनो, काय वाहिनी आहे, काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. साफ सुथरा लाईव्ह टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी संकल्पना सातत्याने. तेजस भुईर खऱ्या अर्थाने फाउंडर आहेत या वाहिनीचे. तर एक रिव्ह्यू गमावला खऱ्या अर्थाने राय संघाने. फेअर डिलिव्हरी आहे, हा चेंडू डॉट आहे. तर नक्कीच रिव्ह्यू गमावला नाही, कारण निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय. माफ करा, निश्चितच रिव्ह्यू त्यांचा कंटिन्यू असेल.
3 चेंडू झालेत, एकच धाव धाव फलकावर. रिव्ह्यू रिटेन झाला खऱ्या अर्थाने त्यांचा. 2 रिव्ह्यू प्रत्येक टीमसाठी दिले गेले. अप्पू कुंगले बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4था चेंडू आहे. ओ यावेळी मात्र चांगला चेंडू, लाऊड अपील, फिंगर गोज अप, फलंदाज बाद, विकेटचं पतन. आणखी एकदा कलागतोय बेस्ट ऑफ बोर्ड शेतीला. धन्यवाद व्यक्त करतोय. वेलात वेल गाडून या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले, त्यांचा देखील धन्यवाद व्यक्त करूया. पुन्हा एकदा क्रिकेटच्या दिशेने आपला रुख. आणि अप्पू कुंगले इज ऑन फायर झाला पहिल्या षटकामध्ये. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत अप्पूने आणि 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करून 2 मोठे मासे आपल्या जाड्यामध्ये अडकवलेत. पहिल्यांदा नक्कीच फलंदाज बाद झाला तो म्हणजे भावेश विशे. पुढचा बॉल ओ लॉफ्ट तर केलाय. यामध्ये हवेमध्ये चेंडू स्वतः तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल मात्र कॅरी झालेला नाहीये. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही क्रिकेट समालोचक सांगत असतो. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा मॅच. कुठेतरी आता चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत राईस संघाच्या फिल्डर्स कडनं. इफ्तिकार होते आय थिंक, मला वाटते फिल्डर तिथे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करून 2 मोठ्या सफलता. भावेश आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर रोशन वेखंडे देखील परतलाय. सोहम खुटले आलाय न्यू बॅटर अर्जुनच्या सोबतीला. अर्जुन बांगर एक स्टार बॅटर आहे खऱ्या अर्थाने, विस्फोटक बॅटर आहे. अर्जुनसाठी बॉल परफेक्ट यॉर्कर ब्लॉक होल मध्ये. चांगला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. एकच धाव येते तिथे आणि एका धावेच्या साह्यानं षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 3 धावा 2 बाद अशी परिस्थिती आपण पाहतोय. हा एक्सपिरियन्स आहे खऱ्या अर्थाने रायस संघाचा आणि रॉफ कोंगलेचा. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत 7 मिनिटांचा कालावधी रायस संघाने खर्च केलाय. प्रत्येक सेकंदाला काउंट केले जाते, लक्षात घ्या. रायस संघ जास्त वेळ आपण जर खर्च केला तर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. पंचांच्या माध्यमातून त्वरित दंडित केलं जाईल. कारण मागची मॅच जर पाहिलं दुसरा सामना, त्या मॅचमध्ये नक्कीच केवणी दिव्या संघाला ती पेनल्टी लागली होती आणि कुठेतरी लक्ष घालणं खूप गरजेचं असेल. दुसरं षटक दुसऱ्या एंडनं आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवर माईज कुंगले आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज. सातत्याने माईजने देखील चांगली गोलंदाजी केली आहे आणि या मॅचमध्ये देखील तशी गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट. समोरच्या दिशेने बॅट ओपन केला, पेस धावचीची संभावना होती तिथे, परंतु एकच धाव तिथे येते. पहिल्या चेंडूवर माईज कुंगलेचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. माईज मध्ये प्रचंड वेग आहे, वेग धारण केलं होतं त्या चेंडूवर. गतीचा महारथी एक्सप्रेस ऑफ राय या नावाने त्याला जाणलं जातं. स्ट्रायकिंग एंडवर सोहम आहे, सोहम खुटले आणि बॉलिंग ट्रॅकवर माईज कुंगले.
आपली आडबा बाट न खेळण्याचा प्रयत्न हॅमर स्ट्रोक होता. बॅटची इनर एज लागली आणि चेंडू मात्र विसावला जातोय. अप्पू कुंगले तिथे उपस्थित होता. डीप मिड विकेटवर न आला आणि चेंडूला उचलेल फेकेल दरम्यान मात्र सोहमच्या बाटमधनं एक धाब आपल्या पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडवर आता अर्जुन बांगर. सध्याच्या घडीला अर्जुन देखील चाच पडतोय. 3 चेंडूमध्ये 3 धाबा त्याच्या बाटमध्ये आपल्या पाहायला मिळाल्या. ओव्हर द विकेट अर्जुनसाठी. ओ समोरच्या दिशेना नसाकत बारा स्ट्रोक एका टप्प्याने चेंडू पाठवलं. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना अर्जुनच्या बाटमधनं पहिला तडका, पहिला 4. काय बॅटिंग करतो सध्याच्या घडीला. थोडासा चाचपटत होता परंतु या चेंडूवर हवी झाला. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर त्याला फेकून दिला चौकारासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हो फुल टॉस यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित परंतु चेंडू त्याच्या आबाक्याच्या बाहेर छूमंतर होतोय. 4 धाबांसाठी दर्जेदार चौकार. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 2 चौकार त्याच्या बाटमधनं पाहायला मिळाले. 11 धाबा त्याच्या अकाउंट मध्ये जोडल्या गेल्यात. टीमची टोटल आपण पाहतोय 13/2 बाद 1.4 असं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर आहे. 5वा बॉल पुन्हा एकदा. ओ यावेळी मात्र फुटवर्कचा वापर आपल्या पाहायला मिळाला नाही. उजवा पाय क्रीज मध्ये होता. जरी ते क्रीज मधनं जर बाहेर निघाले असते अर्जुन तर निश्चितच एक्झिक्युशन पाहायला मिळालं असतं. परंतु त्याला माहिती आहे की यष्ट्यांच्या मागे रॉफ कुंगले जे की एक क्लोज कीपर आहेत आणि कोणत्याही क्षणाला पलटवार करू शकतात. अंतिम बॉल माईस कुंगलेचा. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेनं सोपान होते तिथे. बाहुबली ऑफ राया. अंतिम चेंडूवर मात्र धाव मिळते 1 आणि 1 धाब्याच्या मदतीनं 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 14 धाबा धावफलकावर. ताबिश होते फिल्डर तिथे. तर 2 षटकं संपली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14. तिसरं षटक कोणता गोलंदाज येईल तिसऱ्या षटकामध्ये. 12 मिनिटं झाली आहेत. 2 षटकांसाठी आतापर्यंत 12 मिनिटांचा कालावधी खर्च केला गेला आहे. म्हणजे प्रत्येकी षटकासाठी 6 मिनिटांचा कालावधी खर्च केला आहे आणि आपल्याला खर्च करायचे आहेत फक्त अवघी 5 मिनिटं एका षटकासाठी. 2 मिनिटं एक्स्ट्राची खर्च केली आहेत परंतु येणारे 2 षटक आता 8 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये. अन्यथा 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये येईल. अरमान कुंगले येतोय बॉलिंग ट्रॅकवर. अरमान कुंगलेचा एक सामना मला आठवतोय आपल्या फलंदाजीच्या जोरावर. 2 चेंडूमध्ये 6 धाबांची गरज होती. समोर भावाले संघ होता. श्रद्धांजली चषकाचा मेगा फायनलचा सामना होता आणि अरमान कुंगलेनं आले षटकार मारला होता. त्याआधी फलंदाज बाद झाला होता तोच अरमान कुंगले. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगला बॉल डॉट बॉल येतोय. अर्जुनला शांत ठेवले खऱ्या अर्थाने. 2 चौकार मागच्या षटकामध्ये अर्जुन बांगरच्या माध्यमातून पाहायला गेले. यावेळी पहा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑफ कटर चेंडू होता. फिंगर रोल केले होते. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विकी शेलार सर. वेरलेक पंच आय थिंक उमेश केने सर आहेत. ओ यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. दरम्यान मुठवलगावचे पोलीस पाटील उत्तम पाटील साहेबांचे इथे शुभागमन होते स्पर्धेमध्ये. त्याचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. लक्ष चषक देवरुंग 2026 मध्ये आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रँड एंट्री साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच मुठवलचे पोलीस पाटील आहेत उत्तमजी पाटील साहेब आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढचा बॉल ओ बॅटची कडा. तिथे मात्र किती धावा मिळते. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय. डोक्याची घंटा आहे परंतु थोडंसं पंबलिंग आणि मात्र
2 धाबा एक पडल्या आय थिंक. त्या दरम्यान अजित पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. तिसरा बॉल. ओ चांगला चेंडू पाहायला मिळतोय अरमानचा. वेगवान गतीचा चेंडू होता. अर्जुन बांगर सारख्या मोठ्या फलंदाजाला या ओव्हरमध्ये पूर्णतः शांत ठेवलाय. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाब घेतली जाईल. विकी शेलार सरांनी आम्हाला सांगितलं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू होता फेकण्यासाठी. गोलंदाज अरमान कुंगले सज्ज होतो बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या मात्र आणि मात्र 18 धाबा. 2 विकेट्स गमावल्यात. यापैकी खराब चेंडू लाईन पाहावी लागेल. पण आम्हाला सांगतील वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19 या आकड्यावर. आतापर्यंत जर विचार केला तर लो स्कोरिंग सामने भरपूर पाहायला मिळाले. आजच्या दिवसातील जर पहिला सामना पाहिला तो देखील त्याच पद्धतीचा होता. दुसरा सामना देखील तसाच आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील यावेळी यष्टा वाकवल्या. क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं सांगतोय अरमान कुंगले. इज ऑन फायर झालाय. सफलता त्याच्या खात्यामध्ये. विकेटचं पतन. चार चेंडू खूप सुरेख फेकलेत अरमानने. आतापर्यंत 4 चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्यात आणि त्याच्यामध्ये 2 वाईड्स देखील होते. 19 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात आतापर्यंत. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये बाली बागरे एक विस्फोटक बॅटर ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ जाणला जातो. अर्जुन बांगर आणि बाली बागरेची ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल. कारण येणारे 2 षटक खूप महत्वाचे असतील बेस्ट ऑफ बोर्ड शेतीसाठी. आजची रात्र कशा पद्धतीची असेल या संघासाठी पाहूया. ओ पहिलाच बॉल बाली भागरेसाठी परंतु वाईट बॉल. पण आम्हाला सांगतील वाईटच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धावफलकावर धाबांची टोटल आता झाली आहे 20 धाबा. स्कोरर आमचे अल्पेशजी गायकवाड त्यांच्या सुवर्ण अक्षराने गुणलेखन केलं जात आहे. तर समोर जी लाईट आहे पा ती बंद करा. थँक्यू सो मच. 5वा चेंडू पुन्हा एकदा अरमान. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. जजमेंट चुकलं फलंदाजाचं परंतु यष्टा वाकवल्या. क्लीन बॉल केलं आणि आणखी एक धक्का देत असताना बाली भागरेच्या स्वरूपामध्ये बिग डिसमिसल. मोठा धक्का. शार्क माशाची शिकार. सर्व प्रेक्षकांचं मित्रांनो पुन्हा एकदा या रजनी क्रिकेटमध्ये अर्थातच लक्ष चषक देवरुंगमध्ये सहर्ष स्वागत. जबरदस्त स्पर्धा आपण मित्रांनो एन्जॉय करताय या विभागातील. ओ पुल्लर बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळतो अरमानच्या वतीनं. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न धोक्यात शिगंटा होऊ शकते. कलेक्शन तिथे जर चांगलं झालं तर कदाचित फलंदाजाला पडता लागलं असतं. तर अशा रीतीने आय थिंक तिसरं षटक देखील संपन्न झालंय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 20 धाबा आणि अजूनही
12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर ड्रिंक्स ब्रेक देखील समाप्त झाला. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक पाहतो आणि अशा रीतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धाबा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. चौथं षटक आणि चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाज अप्पू कुंगले करतोय. सेकंड स्पेलमध्ये अप्पू कुंगलेला आपण पाहतोय. ओ चांगला बॉल, अतिशय सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली घेतला. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया हा चेंडू साइड अँगलना. ओ हो काय भन्नाट वेगाने हा चेंडू फेकला होता. अर्जुन बांगरला देखील शांत ठेवलं. तारीफ केली असेल अर्जुन बांगरने या चेंडूची. पुढचा बॉल अप्पूचा. ओ यावेळी आडवा पाटणं लॉफ्ट केलाय. बेस्ट ऑफ बोर्ड सिटीचा ब्रँड दाखवताना अर्जुन बांगरने ठोकलाय षटकार. काय फटका होता. शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. वंडरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक होता. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अप्पू कुंगले. ओ स्टेप आउट केलं होतं थोडंसं फुटवर्कचा वापर, परंतु धोक्याची घंटा आणि तिथे विकेट सॅक्रिफाय करतोय फलंदाज सुमितला. आता मात्र पडता लागतंय विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. तेजस जाधव येतो मैदानाच्या आतमध्ये. अप्पू कुंगलेचा पुढचा चेंडू. ओ खोदून काढला बॉलला. जबरदस्त चेंडू होता. धावाची शक्यता, परंतु पोहोचला अर्जुन तिथे. आतापर्यंत अर्जुनचा एकतर्फी खेळ राहिलाय. या संपूर्ण डाबाचा जर विचार केला, अर्जुनने 14 चेंडूंचा सामना केलाय आणि 21 धाबा त्याने बनवल्यात. टीमची टोटल आपण पाहतोय धावफलकावर 30 धाबा. 29 धाबा झाले धावफलकावर. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धाबा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु 2च धाबा मिळतील. 5वा चेंडू होता आणि धावसंख्या 31. 31 धाबा धावफलकावर. अंतिम चेंडू शिल्लक असेल. या अंतिम चेंडूवर जर विचार केला तर मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. स्ट्रायकर एंडवर तेजस जाधव आहे. ओस क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने उडवलाय. प्रोटेक्शन आहे तिथे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय. कलेक्शन थोडस मात्र चुकीचं पाहायला भेट आहे. आणि इथे किती धापा मिळाल्या पाहूया.
2 धाबा आणि 2 धाबांच्या मदतीनं षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर झाली आहे 33 धाबा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता अंतिम षटक टाइम आपण आता चेक करूया किती झाला एक्झॅक्टली. 4 षटकांसाठी किती मिनिटांचा कालावधी खर्च केलाय आरसीसी राया संघाच्या गोलंदाजांनी. डीजे 4 षटकं कंप्लीट केली खऱ्या अर्थाने 20 मिनिटाच्या आतच. 1-2 मिनिटं आपण इकडे तिकडे पकडू शकतो कारण विकेट गेल्यानंतर टाइम जातो एक्स्ट्राचा बॅट्समन येण्यासाठी. अंतिम षटक गोलंदाज सज्ज. वाडबा पार्टनर लॉफ्ट केलाय. यावेळी मात्र उडवला चेंडूला हवाई मार्गाने पाठवून दिला. या रचनी क्रिकेटमध्ये बॅट तापली आणि बेस्ट ऑफ बोर्ड शेती संघ जिवंत ठेवण्याचं काम अर्जुन बांगर करतोय. षटकार इंदोडराई लक्षा देवरुंगवाला महाराष्ट्रात शामशेट मुंतूच्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका. सेकंड बॉलवर अटेम्प्ट केला चांगला फटका आहे. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफच्या डोक्यावर ना दन 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 करत सीमा पार. चौकार तर नक्कीच पिक्चरची सुरुवात थोडीशी खडतर झाली परंतु इंटरवलला अर्जुन बांगर चांगले धक्के देतोय. चांगला शो दाखवतोय. चांगला धमाका करतोय. 43 धाबा धावफलकावर. पुढचा बॉल दरम्यान ओ समोरच्या दिशेना लॉफ्ट हिट क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि त्याने फ्लाइंग जल टिपलाय. इथे मात्र इनिंग समाप्त होते अर्जुन बांगरची. या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट आपल्या नावावर करतोय मुंतू. विकेटचं पतन. तर लक्ष्य चषक देवरुंग 2026 उद्याचा दिवस. उद्याची रात्र शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026. त्या दिवसातील 10 संघ कोणते असतील तर नक्कीच सांगतो. हार्दिक 11 भातबड आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने नांदकर. ठीक 5 वाजता हा सामना सुरू होईल. शार्प 5 वाजता. जर दोन्ही संघ उशीर आले तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यानंतर पोकाप आणि महापोली असा सामना 6 वाजता. त्यानंतर पीसी आणि पेठ ठीक संध्याकाळी 7 वाजता हा सामना रंगताना दिसते. त्यानंतर कुकसे आणि झाई 8 वाजता हा सामना. त्यानंतर गावदीप विहेले आणि गोरसई बी असा अंतिम सामना. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय. एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 44 धाबा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून 2 चेंडू बाकी आहेत. अंतिम षटक मुंताझिम आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 11 खर्च केल्यात. पुढचा बॉल चांगला बॉल पाहायला मिळतो इथे दरम्यान मुंतूचा. स्लॉगरमध्ये सातत्याने मुंतूने चांगली गोलंदाजी केली परंतु आज अर्जुन बांगरने पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे झटके दिले मुंतूला. षटकार आणि चौकाराच्या मदतीनं धावफलकावर आपल्याला धाबा 44 पाहायला मिळत आहेत. यावेळी शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न स्वतः मुंतू. चेंडू खाली. कॉटन बॉलची संधी परंतु संधी ग्रॅब करता आलेली नाहीये.
जीवनदान दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये आणि आता अशा रीतीने आता 5 षटकांचा खेळ आणि फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त होताना आपला पाहायला मिळते धावसंख्या 45 धाबा 30 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धाबा बनवायच्या आहेत. अर्थातच अप्पू कुंबले अँड कंपनी RCC राया संघाला. मकरंद स्पोर्ट्स मानकोली चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल तिथे केला जाईल. निश्चितच उत्तम पाटील साहेब उपस्थित असतील तिथे नाणेफेकीसाठी. जाऊयात आपण टॉस बॉक्सकडे. उत्तम पाटील साहेब तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. कॅप्टन्स दोन्ही उपस्थित मानकोली आणि इताडेचे या दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मानकोली आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने जानू स्पोर्ट्स इताडे आहे का? हेड्स इज द कॉल आणि इट इज हेड. टॉस जिंकलाय नक्कीच स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मानकोली टीमच्या कॅप्टन. प्रथमतः नक्कीच पाहतोय की टॉस आपण जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर आपला प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. बॅट फर्स्ट. बऱ्याच मॅचेसमध्ये आपण पाहिलं की पारंपरिक डिसिजन स्वीकारला जातो गोलंदाजीचा, परंतु आपली स्ट्रॅटेजी काय असेल बॅटिंग घेण्यामागे? आम्ही जास्तीत जास्त धावा करून त्यांना प्रेशर देण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त तरी किती धाबा बनवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50 धाबा 5 षटकामध्ये मोठी मॅच रंगत भरेल कार्यार्थी इताडे संघ. या आयोजनाविषयी काय सांगाल आपण? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची चान्स दिली त्यांचे धन्यवाद. आम्ही ओहो 12वे प्लेयर नक्कीच कॅप्टन त्यांचे बोलण्यामध्ये तरबेज आहेत. आयोजनाविषयी देखील त्यांनी सांगितलं. इताडी टीम आपण टॉस हरलात प्रथमतः फिल्डिंग करायची आहे. नाणेफेकी जर जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच केली असती. म्हणजे आपल्यासारखं आपल्या देखील मनासारखं लागलं डिसिजन. तर फिल्डिंग करायची. फिल्डिंगमध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा गोलंदाजी करून? टार्गेट नाही, कमीत कमी 10पर्यंत प्रयत्न करू. तर नक्कीच असे कोणते 4 गोलंदाज असतील जे चांगली गोलंदाजी करतील? हर्षल, दैवत, अक्षय, जितेश. खूप चांगला संघ आहे. नक्कीच या हंगामामध्ये ही मोठी स्पर्धा खेळत आहे. तर निश्चितच मानकोली संघाची या हंगामामध्ये कधी फाईट झाली होती का? नाही. फ्रेश सामना. होय. तर या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि ह्या एरियात सर्वात मोठं आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील देतोय. तर पुढचा सामना पुढचं बॅटल अशा पद्धतीचं असेल. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आणि त्याच्या बाजूनं जानू स्पोर्ट्स इताडे. टॉस बॉक्समध्ये ही बातमी आपल्याला ऐकायला मिळते, पाहायला मिळते. टॉस जिंकला मानकोली टीमच्या कॅप्टन आणि प्रथमतः 5 षटकांसाठी बॅट फर्स्ट इन्व्हाइट केलं आहे जानू स्पोर्ट्स इताडेच्या गोलंदाजांना गोलंदाजीसाठी. थँक्यू सो मच. ओ टू कॉम पॅनल तिथे सज्ज असतील आमचे परब सर. धन्यवाद. थँक्यू सो मच ओमी सुतार. आजच्या दिवसातली जर बघायला झालं प्रथमेश तर मला असं वाटतं ही हायेस्ट टोटल आहे आजच्या दिवसातली, जी 46 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 46 धावा करायच्या आहेत 5 षटकांच्या सामन्यामध्ये. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये तयार आहेत डावाची सुरुवात करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज तो आघाडीचा तो कामरान आणि कामरानच्या सोबत आले तो म्हणजेच अप्पू कुंगले. सो ऑल द बेस्ट. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रथमेश ठाकूर माझ्यासोबत सज्ज होतोय आणि षटक क्रमांक पहिलं अर्जुन बांगर.
मजा आएगा इस मुकाबले में। हालांकि देखा जाए तो ओपनिंग पेयर मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं, कामरान और साथ ही साथ अपू कुंगले। टारगेट उतना बड़ा है नहीं, लेकिन गेंदबाजी यदि अच्छी हुई तो लेकिन डिपेंड कर सकते हैं इस बार। अच्छा शॉट हैमर किया है, यहाँ पर गैप में खेला है, स्वीपर कवर बाउंड्री लाइन के बाहर। बढ़िया शुरुआत 4 के साथ। खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. ऑन द टोस उभा राहिला होता आणि खूप मोठा गॅप होता. गॅपमध्ये खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करत असताना पहिल्या चेंडूवर खणखणी सुरुवात कामरांची चौकाराने. बहुत ही बढ़िया स्ट्रोक था यहाँ पर, गैप में खेला हुआ स्ट्रोक, और अच्छे फॉर्म में इस साल कामरान कुंगले नजर आते हुए। मिस टाइमिंग इस बार, गेंद हवा में, लेकिन फील्डर वहां पर है या नहीं, पहुंचेंगे लेकिन थोड़े दूर रहे। अच्छा हिट लगाया था ऑन साइड पर, लेकिन फील्डर थोड़े दूर रहे और उसी के साथ 2 रन यहाँ पर मुकम्मल किए गए। 2 के साथ को टोटल आगे बढ़ता हुआ अब 6 रनों पर। कामरान के दिल की धड़कनें बहुत तेज हुई होंगी जब गेंद हवा में थी, लेकिन जीवनदार मिला उन्हें। पण लास्ट मोमेंट आपण बघितलं की शॉट चेक केला फलंदाज कामरानने. खूप चांगला चेंडू होता. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट केला, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. धावसंख्या 6. इस बार बढ़िया स्ट्रोक, इनफील्ड के ऊपर से खेला है, थ्रू द कवर्स, कवर बाउंड्री लाइन के बाहर, कोई मौका नहीं फील्डर के पास। दन दन करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, खूप चांगला फटका, अपिस्ट अँड पनिश्ड हा फटका बघायला मिळतोय. ऑन द टोस उभा राहिला होता पुन्हा कामरानने. खूप चांगलं टायमिंग केलं आणि पहिल्या 3 चेंडूत धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा. इस बार ऑन साइड पर शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला है, लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं। डीप मिड विकेट से बड़ा सेपर तय करना था फील्डर को, लेकिन बस भागते रहे, देखते रहे, गेंद निकल गई है लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर। 4। मॅग्निफिसंट स्टार्ट. पहिल्या 4 चेंडूत मात्र खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते आणि पॉवर प्लेचा खूप चांगला योग्य उपयोग करतोय कामरान. खूप चांगली बॅटिंग करतोय, चौफेर फटकेबाजी करतोय आणि अजून एक चौकार बघायला मिळतो त्याच्या बॅटमधून. इसी के लिए जाने जाते ये बल्लेबाज। इस बार फिर से वाह भाई वाह, क्या बल्लेबाजी हो रही है मैदान में। कलात्मक बल्लेबाजी, टेक्निकली स्ट्रॉन्ग बैटिंग कर रहे हैं, बैक टू बैक 3 चौके लगाने वाले आज के इस ये महत्वपूर्ण मुकाबले के पहले बल्लेबाज और आज के इस महत्वपूर्ण रात के दूसरे बल्लेबाज, जिन्होंने 4 लगाए जरूर बैक टू बैक 3 गेंदों पर। और इसी के साथ विकास जी जाधव वासुंदरी की ओर से ढेर सारी शुभकामनाएं आती हुई राया टीम के लिए, और साथ ही साथ विनायक दादा जाधव वासुंदरी की ओर से 3 छक्कों के लिए 1000 रुपए का नकद इनाम होगा। ओवर द बॉलर सेट मिड ऑन के ऊपर से खेला है, डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन पर फील्डर वहां पर मौजूद है, उठाकर फेंकेंगे, लेकिन तब तक दोनों ही बल्लेबाजों को यहां पर अवसर मिला। केवल 1 रन यहां पर मुकम्मल किया जाएगा। 1 के साथ स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे कामरान। पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर के बाद 19 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। प्रसाद सर, एक ड्रीम स्टार्ट मिला यहां पर बल्लेबाजी करते हुए खेल के दूसरे सत्र में आरसीसी राया टीम को। तुझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर खेळ नाही, खिलवाड हो रहा है वहाँ पे. आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग आपण बघतोय. अर्जुन बांगर सारख्या खेळाडूच्या विरोधात ज्याप्रमाणे सुरुवात केली, अटॅक केलाय, आक्रमण केलंय आणि आपल्या संघाला एक चांगला स्टँड मिळवून दिलाय. चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, डॉमिनेटिंग स्टार्ट ती कामरांची. आणि आपण बघतोय त्याच्या बॅटमधून तब्बल 19 धावा. त्या 19 धावेमध्ये आपण जर बघितलं तर 4 चौकार असे आपण बघितले त्याच्या बॅटमधून, एक डबल आणि एक सिंगल. आणि खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना, आणि हे चित्र आपण सातत्याने बघतो या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये, की सेकंड इनिंगमध्ये त्या धावसंख्येचा पाठलाग लिलया केला जातोय. एक मात्र अशी मॅच आपण जिथे बघितली, मग तर त्या ठिकाणी फक्त एका धावेने निसटता विजय संपादन केला होता, तो म्हणजे भावाळी संघाने. ती मॅच सुद्धा मात्र क्लोज बघितली होती. पण बाकी सर्व सामने आपण बघतो की थोडेसे एकतर्फीच होत आहेत मैदानावर. एक सामना आपण बघितला की 8 चेंडूतच, मागचा सामना आपण बघितला अवघ्या 8 चेंडूतच मॅच फिनिश झाली होती. 31 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो चौदरपाडा संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय पुढचा षटक घेऊन. बॉटम हँड बॅक टू द बॉलर्स, खूप चांगला फटका, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कायदे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतोय कामरान 1 धाव. या चेंडूवर धावसंख्या 20 धावा धावफलकावर.
लक्ष आहे ते 46 धावेंचं आणि पहिल्या षटकामध्येच ते लक्ष खूप इझी आमच्यासाठी हे दाखवून दिले ते कामरानने. अजूनही करायचे ते 26 धावा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा राऊंड विकेट. बॉटम हँड सन्मान दिलाय चेंडूला आणि समोर खेळण्यासाठी भाग पडलाय ते गोलंदाजीने या षटकात सुमितने. बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है यहाँ पर। इस मुकाबले में कहीं ना कहीं कमबैक करने का प्रयास कर रहे हैं सुमित इस ओवर में। पहले ओवर में बड़े रन बने, 4 चौकों के साथ 4 चौकों की मदद से लगभग 19 रन जोड़े गए और अब यहाँ से इस मुकाबले में सुमित सोच रहे कि क्या हम कमबैक कर सकते हैं, उसी अंदाज में गेंदबाजी। पुलचा फटका पण पुन्हा टायमिंग करू शकत नाही. बघूया आपण 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत. समोर आल्यानंतर बघतो फलंदाज अप्पू कुंगले, ज्या ठिकाणी तो बघतो की मागच्या षटकात त्याला संधी मिळाली नाही अजिबात खेळण्याची, स्ट्राईक एंड येण्याची, पण या षटकात आपण बघितलं त्या मुवमेंटला 7वा चेंडू खेळल्यानंतर 8व्या चेंडू जेव्हा स्ट्राईक एंडला आला अप्पू, पण त्याच्या बॅटमध्ये धावा अजून येत नाहीयेत. दोन्ही चेंडू निर्धाव. सुमित चेस केलंय, थोडंसं मागे थांबला, नंतर लास्ट मुवमेंटला टॅप केला हा शॉट आणि कव्हर पॉईंटला तिथे क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू कव्हर करतो पर्यंत स्वतःचं खातं उघडलंय एका धावेने. बहुत देर के बाद अप्पू स्ट्राइक पर आए, लेकिन एक रन यहाँ पर जरूर उन्हें मिली। एक के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ 21 रन फिलहाल बगैर किसी विकेट के नुकसान पर। अब तक कोई विकेट गंवाई नहीं, ये बहुत ही महत्वपूर्ण बात रहेगी आरसीसी राया के लिए। अच्छी बल्लेबाजी। स्ट्राइक एंडला कामरान. ओहो क्या बात है, व्हाट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. काय फटका आहे, फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला आणि सीमारेषे बाहेर ठोकलाय चौकार. कामरानच्या बॅटमधून धावसंख्या 25. चेंडू हवेमध्ये, थोडासा मिस टाइम. मिडऑफचा खेळाडू चेंडूच्या खाली थोडासा वाईडीच जातोय आणि झेल ड्रॉप. किस्मत भी बहादुरो काही साथ देते प्रथमेश, असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या अंदाजाने बॅटिंग केली आहे, 46 धावसंख्येचा पाठला करायचा आहे, पहिल्या षटकात इरादे स्पष्ट केले आणि या मुवमेंटला मात्र संधी होती त्याची विकेट काढण्याची, दोन्ही हातानेच गमावली आहे. आसान सा मौका था जरूर यहाँ पर, लेकिन वो मौका गवाया। कैच हो सकता था लेकिन कैच कंप्लीट किया गया नहीं। रिवर्स खेलना चाह रहे थे, गेंद बहुत देर तक हवा में थी और उसके बाद कैच किया यहाँ पर ड्रॉप। बाल बाल बचे बल्लेबाज, जीवनदान मिला, मौका मिला उन्हें भी। साथ ही साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 26 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। 46 का पीछा करना है और 46 का पीछे करते वक्त पहले ही 2 ओवर में 26 रनों की वसूली की गई। बहुत ही शानदार प्रसाद सर, जिस तरह से शुरुआत की गई, पहले ओवर में लगभग 19 रन जोड़े और अब इस दूसरे ओवर में केवल 7 रन प्राप्त कर पाए, लेकिन एक चौका जरूर वसूला गया। कामरान कुछ रुकने का नाम नहीं ले रहे अब इस मुकाबले में। अप्पू कुंगले थोड़े शांत जरूर हैं, लेकिन यहाँ से अटैकिंग इंटेंट के साथ बल्लेबाजी कर रहे कामरान। तगड़ी बल्लेबाजी, मजा आएगा इस मुकाबले में। यदि ऐसी बल्लेबाजी होती रही तो राया टीम के समर्थक जो होंगे, उनके जो सपोर्टर्स होंगे, वो बहुत खुश होंगे कि एक तरफा मुकाबला जीत जाएगी टीम राया। लेकिन न्यूट्रल दर्शक जो होंगे वो कहेंगे कि कहीं ना कहीं ओम 11 बेस्ट ऑफ बोरशेती के 1-2 ओवर अच्छे हुए तो मजा आएगा इस मुकाबले में। आखिरी गेंद तक जाएगा ये मुकाबला। नेल बैटिंग फिनिश इस मुकाबले में हमें देखने जरूर मिल सकता है। कोंडरी के देखिए हमारे नरेश दादा गायकर होंगे, जीतू दादा के ने, इन्होंने पुरस्कृत किया हुआ ये टीम फिलहाल मैदान के अंदर आरसीसी राया पैक किया उन्होंने। हाफ ट्रैकर ऑन साइड पर पुल किया है, बल्ले के बीचों बीच टकराई है, लाइटनिंग टावर के ऊपर से गेंद निकल गई है। इट्स अ टॉवरिंग सिक्सर, 6 रन। व्हॉट अ शॉट बिहाइंड द स्ट्रोक. क्या कॉन्फिडन्स था, काय जबरदस्त फटका आपण बघतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार मारलाय कामरानने. हल्के से खेला इस बार, फील्डर वहां पर मौजूद है। शॉट बैकवर्ड पॉइंट पर 1 रन यहाँ पर प्राप्त कर पाएंगे आसानी से। सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ। कुछ स्कोर की बात करेंगे, देखिए सिंगल के साथ अब टोटल 33। अब आने वाली 16 गेंदें जीत के लिए 13 की जरूरत। पूरी तरह से इस मुकाबले में अपनी पकड़ मजबूत बना चुकी टीम आरसीसी राया। ये अगली पेशकश ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, मिस टाइमिंग, गेंद हवा में। कोई खिलाड़ी नहीं वहां पर, गलती कर बैठे। फिर से एक बार 2 रन यहाँ पर मुकम्मल किए जाएंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल नजर आ रहा है। कुल स्कोर अब आकर पहुंचा है 35 रनों पर और उसमें से लगभग 32 रन अकेले कामरान ने बनाए। क्या बल्लेबाजी कर रहे कामरान, शानदार
ताबड़तोड़ बल्लेबाजी, कमर तोड़ बल्लेबाजी, हर एक गेंदबाज के कमर तोड़ रहे हैं फिलहाल मैदान में। ऑन साइड पर इस बार टाइमिंग कैसा हुआ देखना होगा। फील्डर तीन फील्डर और एक ने भी यहां पर कैच कंप्लीट नहीं किया है। 3 फील्डर थे और तीनों में से एक को भी एक कैच कन्वर्ट करने हुआ नहीं। इसी का नाम तो क्रिकेट है दोस्तों। एक्शन रिप्ले देखे, खींचकर मारने का प्रयास किया था, दूर रखी गई थी गेंद हवा में बहुत देर तक थी और आखिरकार वहां पर देखिए एक आसान सा कैच इन्होंने ड्रॉप किया है। 35 रन अब टोटल स्कोर बोर्ड पर थे, 36 बन चुके हैं। रिवर्स खेला है, स्वीट हिट है ये, स्विच हिट नहीं, लेकिन फील्डर वहां पर फिर से एक बार गलती। कैच तो कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा, बल्लेबाज को मिला मौका, उन्होंने लगाया चौका। 4 रन। चौके के साथ अब टोटल कुल आगे पहुंचा है। अब 40 रन स्कोरबोर्ड पर। थोड़ा अपडेट करिए नीरज। 40 रन हो चुके। देखिए अब केवल 6 रनों की आवश्यकता है इस मुकाबले में जीत के लिए। 13 गेंदे 6 की जरूरत। पूरी तरह से एक तरफा मुकाबला यहां पर दिखता हुआ। न्यूट्रल दर्शकों को ऐसा मुकाबला पसंद आता है नहीं, उन्हें आखिरी मोमेंट तक चलने वाले मुकाबले अच्छे लगते हैं। लेकिन इसी बीच एक डॉट बॉल और डॉट बॉल के साथ हुई ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 40 बगैर किसी विकेट के नुकसान पर। अब आने वाली 12 गेंदे और जीत के लिए 6 की जरूरत। फक्त गरज आहे 12 चेंडूमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकही विकेट न गमावता पहिल्या विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप आपण बघतोय। 40 धावा कुठल्यात पहिल्या 3 षटकांमध्ये 13.33 ची सरासरी आपण बघतोय, सरासरी मेंटेन केली आहे आणि सामना एकदम इझी करून टाकलाय। म्हणजे मगाशी या गोष्टी आपण उल्लेख केला मगाशी प्रथमेश की आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं की 50च्या पलीकडे धावसंख्या कुठली आजून गेलेली नाहीये। लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळत आहेत। पण एक मात्र आपण असा सामना बघितला जो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता, केवणी दिवे विरोधात भावळे बी यांच्यामध्ये। आणि काय मॅच रंगली होती। एका धावेने सामना तिथे जिंकला होता, जेव्हा एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती आणि सामन्याला कलाटणी मिळाली। आणि त्यानंतर आपण बघितलं की त्या अगोदरचा एक सामना त्यांच्या दुसरा सामना आतापर्यंत धावसंख्येचा पाठलाग झालेला आहे। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक आता 4थं गोलंदाजी ते घेऊन येतोय सुमित। समोर आहे आघाडीचा फलंदाज कामरांच्या सोबत म्हणजेच अप्पू गुंगले। सुमितचा पुढचा चेंडू, राऊंड विकेट, पहिल्या चेंडूवर खणाघाती फटका आणि थेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर। मॅच फिनिश, सामना संपलाय या षटकारामुळे आणि सामना इथे जिंकलाय तो म्हणजेच RCC राया संघाने।